संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। राकेश भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व विकास कामांचे भूमिपूजन। लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन। गटनेते राकेश माळी यांनी दिले व्यायामशाळेला 8 लाख रुपये। शिंदखेडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नगरपंचायत गटनेते राकेश दादा माळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाचं उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक सुरेश देसले यांनी केले। ते म्हणाले की तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे आणि नियमित व्यायाम करावा। तसेच राकेश माळी यांनी तरुणांसाठी व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केले। यावेळी नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, प्राध्यापक सतीश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी देखील मनोगत व्यक्त करून राकेश माळी यांच्या कार्याचं कौतुक केले। यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील 10 सीटच्या प्रभाग शौचालयाचं भूमिपूजन माळीवाडा मारुती मंदिराजवळ करण्यात आले, तर प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 15 दरम्यानच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण प्रकाश सखाराम माळी यांच्या घराजवळ करण्यात आले। राकेश माळी यांनी प्रारंभिकपणे 4 लाख रुपये किमतीचे व्यायाम साहित्य भेट देण्याचं ठरवलं होतं, परंतु त्यांनी तब्बल 8 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक व्यायाम साहित्य श्री संत सावता माळी व्यायामशाळासाठी उपलब्ध करून दिले, ज्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमास नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी, गटनेते राकेश माळी, माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरसेवक अर्जुन भिल, दीपक माळी, नगरसेविका सुनीता देसले, पुष्पाताई सोनवणे, कमलताई पाटोळे, तसेच अरुण देसले, सागर माळी, दिनेश माळी, गणेश खलाने, मनीष माळी, राहुल पाटील, प्राध्यापक सतीश पाटील, सेवा फाउंडेशनचे वरुण कुमार आदी प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून शिंदखेडा शहरातील सामाजिक बांधिलकी, तरुणांना प्रेरणा देणे आणि विकास कामांना चालना देणे यासाठी राकेश माळी यांच्या कार्याची प्रेरणादायी छाप स्पष्टपणे दिसून आली। मुख्य संपादक यादवराव सावंत। नगराध्यक्षा कलावतीताई माळी, सर्व नगरसेवक आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आणि व्यायाम, खेळ, क्रीडा याच्यामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य झोकून देणारे प्राध्यापक सुरेश भाऊसाहेब, तसेच प्राध्यापक सतीश पाटील सर, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि व्यायाम करणारे बंधू आणि इतर सर्व बंधूंना, पत्रकार बंधूंना, आपण आता या ठिकाणी 3 जागांवर जाऊन उद्घाटन केलेलं आहे। एक शौचालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे, पुरुषांकरता 10 सीटचं शौचालय, एका रस्त्या अनुदानातून आलेल्या रस्त्याचं श्री प्रकाश सखाराम माळी यांच्या घरापासून ते थेट मुख्य रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरण आणि राकेश भाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त या श्री संत सावता व्यायामशाळेला हे जवळपास 7 लाखाचं व्यायामाचं साहित्य जे त्यांनी स्वखर्चाने दिलेलं आहे। या 3 गोष्टींचं उद्घाटन आणि त्या दोघांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचे सर्व आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत। या ठिकाणी मी सतीश पाटील सर यांना थोडक्यात दादासाहेब राकेश माळी यांचा 5-6 दिवसापूर्वी वाढदिवस झाला आणि त्या दिवशीच खऱ्या अर्थाने अधिक मासाची सुरुवात झाली। अधिक मासमध्ये भाचे, मेवणे, जावई यांना आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे भेटवस्तू दिली जाते। तो कार्यक्रम झाला, त्या निमित्ताने नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांना त्यांचं जीवन सुखकारक होण्यासाठी अरुणदादा देसले आणि सुनीता देसले यांच्या मार्फत मिक्सरचं वाटप करण्यात आलं। त्या गोष्टीला जवळजवळ 5-7 दिवस झाले किंवा 8-10 दिवस झाले। आता जावयाने सासऱ्यांना, मामांना, शालकांना यांना एक भेट म्हणून एक व्यायामशाळेसाठी अगोदर इलेक्शनच्या अगोदर 4 लाख रुपये मनापासून कबूल केलं होतं, पण आज त्यांनी 8 लाख रुपयाचं साहित्य आणलं आणि हे 8 लाख रुपयाचं साहित्य माळीवाड्यातील आपले सगळे तरुण वर्ग, आमच्यासारखे म्हातारे पण या ठिकाणी येऊन आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी व्यायाम करू शकतो। आपल्याकडे
छत्रपती शाहूजी महाराज यांची मोठी संकल्पना होती. त्यांच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक गावातील मुलगा तरुण शरीराने सुदृढ होण्यासाठी, शरीराने ताकदवान होण्यासाठी प्रत्येक गावाला व्यायामशाळा मंजूर केली. त्यांनी स्वतः अनुदान दिलं. त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक गावाला वाचनालय पण दिलं, ग्रंथालय दिलं, वाचनालय दिलं. त्यांचा मला असा विचार होतो की प्रत्येक गावात शरीराने सुदृढ आणि मनाने परिपक्व, वाचनाच्या दृष्टिकोनाने तरुण मंडळी सगळ्यांनी पुढे यावं, या हेतूने त्यांनी प्रत्येक गावाला अनुदान देऊन ग्रंथालय आणि व्यायामशाळा बांधली. असाच विचार आपल्या दादासाहेब राकेशजी माळी यांनी केला. त्यांचं हे कार्य पाहून कोणाला अभिमान वाटतो. माझे ते विद्यार्थी, माझे चेले आणि मी सुरज भाऊ साहेबांचा चेला, म्हणजे आमचे त्यांचे गुरु मी, माझे गुरु भाऊसाहेब, असा एक सुवर्ण युग, दुधात साखर पडावी असं दुग्ध सरकार युग आहे. तर एवढं बोलतो. 2025मध्ये जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही काही आश्वासनं दिलेली होती आणि त्या आश्वासनांची पूर्तता म्हणून मी आमच्या ज्या 15 नंबर वार्ड म्हणजे पूर्वीच्या आणि आत्ताच्या 12 या वार्डमध्ये पुरुषांना शौचालय नव्हतं. त्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी करत होतो आणि ती मंजुरी होती, परंतु काम होत नव्हतं. परंतु राकेश दादा आमचे गटनेते आणि आमच्या अध्यक्षा कलावतीताई माळी यांच्या माध्यमातून या शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि हा दृढ संकल्प आमचे गटनेते दादा यांच्यामार्फत, कारण त्यांचे वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी हा कार्यक्रम आमच्या सर्वांचं नियोजन होतं. परंतु अचानक आमचे मित्र भाऊसाहेब इतने वाढल्यामुळे हा कार्यक्रम आपण रद्द केला होता आणि त्या कार्यक्रम पुन्हा व्हावा यासाठी आपण सर्वजण या कार्यक्रमाची उत्सुकता होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे. कारण या ठिकाणी बरेचसे आपल्याला कामं करायचे, परंतु आमच्या जे काही सरकार बसलेलं आहे त्यात भाजपचे 11 सदस्य आहेत, आमचे 6 सदस्य आहेत. परंतु या विकासाच्या कामामध्ये कुणीही काही आडकाठी आणू नये अशी आमची ते पूर्वीपासूनच ती विनंती आहे. परंतु या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये काही राजकारण होतंय आणि ते आम्हाला काही अडथळा येत आहे. परंतु आम्ही जनतेला आश्वासित करू इच्छितो, कारण आमचे जे काही काम आहे, आम्हाला काही जनतेने जो दिलेला न्याय आहे त्या न्यायाला आम्ही जागरूक राहून आणि ते कामाची सर्व आम्ही विल्हेवाट लावणार आहोत आणि सर्व गावाचा विकास करण्यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो विकास आम्ही करणार आहोत. एवढे बोलतो आणि माझ्या नगरपंचायतीमार्फत होणारी जी विकास कामं आहेत आणि झालेली जी कामं आहेत ती लोकार्पण करण्यासाठी व त्याचं उद्घाटन करण्यासाठी आज इथे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावतीताई माळी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका, गटनेता राकेश भाऊ माळी, स्वीकृत सदस्य दीपक माळी, आमच्या अरुण देशले, सतीश पाटील सर, उपस्थित असलेले सगळेच. आणि या ठिकाणी माझी नगरसेवक आबाई उपस्थित आहेत, संदीप बाबू. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी आता कोणत्याच कार्यक्रमाला शक्यतो जात नाही, परंतु सकाळीच राकेशचा फोन आला 8:30 वाजता की मामा म्हणे असा कार्यक्रम आहे. त्याला म्हटलं राकेश मी आता कुठे जात नाही, तो म्हणे फक्त माझ्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि हा काही राजकीय कार्यक्रम विकास कामांचा आपला हा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी त्याने मोठ्या मनाने या ठिकाणी बोलवलं आणि म्हणून त्याला मला नाही म्हणता आलं नाही. या कार्यक्रमाला त्याने मला बोलवलं. सुरुवातीलाच मी राकेश तुझे मनापासून आभार मानतो. उपस्थित असलेले ज्यांच्यासाठी ही आता काही कार्यक्रमांचं उद्घाटन तिकडे झालं, परंतु ज्यांच्यासाठी ही व्यायामशाळा आणि या व्यायामशाळेमध्ये जे काही साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याचं जे काही तुम्हाला या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे, मी त्या माझ्या तरुण विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगेन, तरुण मुलांना एकच सांगेन, पहिली एक गोष्ट लक्षात असू द्या
मी स्वतः एक फिजिकल डायरेक्टर होतो, मी स्वतः क्रीडा शिक्षक होतो, स्वतः खेळाडू होतो. सगळे गेम मला या ठिकाणी घ्यायचे. आमच्या वेळेस व्यायामशाळा होती, दामोदर गुरु व्यायामशाळा, परंतु त्या ठिकाणी फक्त आखाडा होता, लाट्या काट्या लेझिम होत्या. एवढी सोय त्यावेळेस नव्हती, परंतु तरी सुद्धा मी व्यायाम करायचो. मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये 2015 पर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो, विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींना सुद्धा. कारण एक लक्षात असू दे, आपल्या सगळ्या एसटीडीमध्ये आपण वाटा पडू शकतो, भावाभावांचा किंवा आपल्या नातेवाईकांचा, परंतु आपली जी स्वतःची इस्टेट असते, आपली जी स्वतःची मालमत्ता असते, तिच्यामध्ये कोणीही वाटा पाडू शकत नाही. हे माझ्या मुलामुलींना मी पूर्ण कॉलेज जीवनामध्ये सांगितलं. कोणत्या 2 गोष्टी? एक आपली शरीर, आपली ताकद, आणि दुसरी बौद्धिक ताकद. ज्याच्याजवळ शरीर संपत्ती आहे, ज्याच्याजवळ बौद्धिक संपत्ती आहे, कोणत्याही संकटांना तो माणूस सामोरे जाऊ शकतो, जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी निश्चित शरीर कमवा, बुद्धी कमवा. मी राकेशला तुला आठवत असेल, ताईंच्या पण होत्या, मी केदारेश्वर मंदिराला त्या दिवशी बोललो होतो की तरुण मुलांना काही चांगला मार्ग दाखवण्यासाठी काहीतरी कार्यक्रम या ठिकाणी करा. विकास कामाला थोडंफार कमी जास्त झाले चालेल, तरुणांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन देणं हे महत्त्वाचं आहे. आज जे काही विविध प्रकारचं व्यसन या ठिकाणी आहे, व्यसनाधीन पिढी होऊन चाललेली आहे, याच्यापासून यांना बाजूला करण्यासाठी अगोदर तरुण पिढीकडे लक्ष दे. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून या व्यायामशाळेचं उद्घाटन झालं, मला आनंद होतोय. मी त्याच दृष्टिकोनातून तुला हे झालं, शरीराच्या बाबतीत, बौद्धिक बाबतीत सुद्धा तुला सांगितलेलं आहे राकेश, की याच्याबरोबरच सतीश सरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की विविध भागांमध्ये ज्याप्रमाणे व्यायामशाळेची सोय होते, त्याचप्रमाणे ग्रंथालय, वाचनालय याची सुद्धा व्यवस्था करून मुलांना थोडंसं ज्ञानी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे.